ताज्या घडामोडी पाहिजेत? तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषद अंतर्गत असलेल्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तसेच नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे नगर परिषद प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ 18 जुलै रोजी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भीक मागो आंदोलन करण्यात आलं. तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीमधील बहुतांश अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे असे आरोप कार्यकर्त्यांनी केलेत. खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना जीव मुठीमध्ये धरून प्रवास करावा लागतोय. पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचतं, त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो असं त्यांनी म्हटलं. देवळाली प्रवरा नगरपालिका प्रशासन नागरी समस्या सोडवण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरला आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. तसेच तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी देखील केली आहे. याप्रसंगी नगरसेवक दासू पठारे, सुनीता थोरात, शरद बाळून तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक संतोष चोळके, वैभव गिरमे, कृष्णा मुसमाडे, प्रहारचे अप्पासाहेब ढूस, ॲडव्होकेट कुमार विंगारे, विश्वास पाटील, प्रशांत काळे, भगवान गडाख, विजय कुमावत, विजय गव्हाणे, राजू थोरात, अनिल चव्हाण तसेच मदिना शेख, नानासाहेब कदम, पूनम कदम, विशाल गाडे, श्रीकांत नालकर, मनीष देठे, किरण पंडित, अक्षय पठारे तसेच किरण पठारे, रवी मोरे, बाळासाहेब पडागळे, तैनूरभाई पठाण, ललित चोरडिया, माऊली भागवत यांच्यासह महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आंदोलनाच्या दरम्यान पावसानं हजेरी लावली असता पावसामध्ये देखील आंदोलन सुरू होतं. भीक मागायचं कारण असं आहे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची भाजपची सत्ता आहे आणि ज्यावेळेस आता 7 ते 8 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या, त्यामध्ये पालकमंत्री असेल, नगराध्यक्ष असेल, यांनी गावाला उल्लू बनवलं. आम्ही आता सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची आहे, तर तुम्ही भाजपकडं नगरपालिकेत सत्ता द्या. नागरिकांनी ही सत्ता भाजपकडे दिली. आम्ही 4 ते 5 नगरसेवक निवडून आलेलो विरोधात. आमचं काम आहे ह्या गावावर आणि नगराध्यक्ष आणि त्या गावातील जे प्रश्न आहेत ते नगराध्यक्षांना जाब विचारण्याचे. परंतु 7 महिन्यात या नगराध्यक्षांनी 1 रुपया खडका आणलेला नाही. ते म्हणते देवाभाऊ आमचा लाडका आणि देवाभाऊनी दिला नाही देवळालीला एकही खडका. मग अशी परिस्थिती असल्यामुळे आम्हाला ते आज आंदोलन करण्याची वेळ येत आहे. आता हे आंदोलन आपलं शांततेच्या मार्गाने आहे, पुढचं काय पाऊल राहील जर तुमचं मागणी मान्य झालं? आता हे आंदोलन शांततेच्या मार्गाने आहे. पुढलं आंदोलन हे आमचं प्रत्येक सभापतीच्या घरासमोर आंदोलन राहील. त्याच्यानंतर नगराध्यक्षाच्या घरासमोर सुद्धा आमचं आंदोलन राहील आणि त्याच्यानंतर समजा संबंधित अधिकाऱ्यांच्या दारासमोर आंदोलन राहील. गावच्या विकासाचा प्रश्न आहे. जेव्हा गावच्या विकासासाठी आमच्या काही जास्त मागण्या नाही आहे सीओ कडे किंवा अध्यक्षांकडे. गावामध्ये ज्या सध्या मूलभूत गरजा आहेत, ज्या रस्त्याच्या, जर गावठाण सोडलं तर बाकीच्या ज्या मधले जे रस्ते आहेत त्या सगळ्या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. घरकुलाचे प्रश्न अजून आहे, आयरनीवर आहेत. परत माझी मागणी त्या जोशी समाज आणि गारुडी समाजाच्या स्मशानभूमीची आहे ती आहे.
बाजारात बसणाऱ्या लोकांची करपट्टी वाढलेली आहे त्याच्याविषयी आहे हा कर कमी करण्यात यावा. आणि जे मागणी आम्ही मुरुम वगैरे याच्यासाठी करतो किंवा विरोधी नगरसेवक ज्या मागण्या घेऊन जातात अध्यक्षांकडे आणि सीओकडे, तर त्यांचं एकच उत्तर असतं की पालिकेकडे निधी नाहीये. पालिकेकडे निधी आहे की नाही का केवळ विरोधी नगरसेवक काही काम घेऊन गेल्यावर नगरपालिकेकडे निधी नसतो हा एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. तर त्याच्यासाठी आमचं हे आंदोलन आहे. आता आम्ही आंदोलन शांततेच्या मार्गाने केलेलं आहे, परंतु जर गावच्या विकासाचा प्रश्न असेल, जनतेच्या विकासाचा प्रश्न असेल, जनतेच्या मूलभूत गरजांचा प्रश्न असेल, तर हे आंदोलन इथून पुढे अतिशय अजून आक्रमक स्वरूपात होईल आणि उग्र स्वरूपात होईल. त्याचं कारण विकास निधी नाही पालिकेकडे. पालिकेकडे जर विकास निधी नसेल तर लोक कोण भीक गोळा करावा लागणार आहे, लोक कोण पैसे गोळा करावा लागणार आहे. लोकांवर पहिलाच आर्थिक बोजा इतका आहे, पाणीपट्टी, घरपट्टी, बाजारपट्टी, पार्किंग पट्टी, सगळ्या पट्ट्या आहे, सगळे काही दबाव आहे. तरी पण लोकांनी भीक दिलाय पालिकेकडे. तेवढं भीक देऊन आम्ही त्याच्यातून काही होतं काय बघणार आहे. पालिकेची सत्ता आहे ती भाजपची, राज्यात सरकार भाजपचं आहे, केंद्रात भाजपचं सरकार आहे. मग केंद्र आणि राज्य सरकार निधी देत नाही. केंद्र आणि राज्य सरकार निधी देत का नाही देत? आता केंद्राकडे निधी कुठे? केंद्राकडे निधी लाडक्या बहिणीचा निधी त्यांच्याकडे, लाडक्या बहिणीला निधी देतात. इकडे पालिकेला कोणताच निधी नाही ना पालिकेला. विकास कामासाठी मग तुम्ही आज भीक आंदोलन केलंय. हं? आता हा निधी कोणाकडे सुपूर्द करणार तुम्ही? हा निधी आम्ही शिवसाहेब अध्यक्ष किंवा शिवसाहेब ज्याच्याकडे सांगतील त्याच्याकडे निधी सुपूर्द करणार आहे. पालिकेमध्ये विरोधी नगरसेवक एक अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जाते. आम्हाला कोणत्याही टेंडर मध्ये कसल्या टेंडर जर काढत असले त्याचा विचारात घेतला नाही, त्यांच्या पद्धतीने टेंडर ओपन करतात आणि तेच मंजूर करतात. आणि आमचं एक म्हणणं आहे का अध्यक्षांनी आणि मुख्य अधिकाऱ्यांनी आम्हाला प्रत्येक विषयात टेंडर मध्ये याच्यामध्ये जे नगरपालिका विषय आहे त्याच्यामध्ये विचारात घेऊन काम करावं. आम्हाला विचारात घेतलं जात नाही आणि ते परस्पर त्यांचे टेंडर मंजूर करतात आणि मंजूर झालं म्हणून सांगतात आम्हाला. वार्षिक टेंडर काढल्यानंतर त्यांनी टेंडर परस्पर मंजूर केले. आम्हाला एकही विचारात घेतला नाही की वार्षिक टेंडर कोणाला द्यायचे, कसे केले, काहीच नाही. आणि पहिले जे नवीन टेंडर घेतलेले काढलेले मागे तर ते टेक्निकल ओपन करून त्यांनी ते कॅन्सल केले. तर आम्हाला कॅन्सल केल्यानंतर त्यांनी सांगितलं का, आम्ही विचारलं का हे टेंडर कॅन्सल का केले, रद्द का केले, तर त्यांनी सांगितलं ते रद्द केले म्हणे काय अडचणी. पण काय अडचणी ते अडचणी सांगितलं त्यांनी. आम्ही म्हटलं बहुमताजीवर रद्द केले ते ना तसं समजा म्हणे. या भाषेत त्यांची अशी भाषा आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.